जय श्रीकृष्ण विद्यामध्ये मी आज आहे तुम्हाला मजेदार गोष्ट सांगतो. तुम्हाला पण आवडेल मला वाटते. आवडलं की मात्र कहाणी ऐकत जा न हे करत जा, पण लाईक सबस्क्राईब करत जा, कमेंट बी करत जा, सांगत जा. तुम्ही काही सांगतच ना बाबा. बरं ठीक आहे, तुमची इच्छा, तुम्हाला जसं वाटेल तसं. तर हां, मग एका गावातनी छोटासा परिवार असते. दोन मुली एक मुलगा, छोटासा परिवार. एका मोठ्या मुलीचं लग्न व्हायला असते आणि दोन लहान लहान असतात. ते मुली शाळेत जातात सोबतच, शाळेत जातात सोबतच येतात. भाऊ खूप प्रेम करते, खूपच प्रेम करते तिच्यावर. शाळेतून ती शाळेत जातात, शाळेत संध्याकाळी अभ्यासाला तो बसला की तिलाही घेऊन बसते, तिलाही सोबत अभ्यास शिकवते. ती आपली लहान असते बिचारी आणि तो मोठा असा समजदार असतो. तो मग अभ्यास करतात, सोबतच राहतात. मग एक दिवस काय होते, तो शाळेत जातात, तो शाळेत जाते, ही शाळेतच जात नाही. आता होऊ शकते मागं पुढे झाले असतील. मग तो शाळेत पोचल्यानंतर ती म्हणजे अरे आपली बहीण, आता मुलाचं वेगळं वेगळं असते ना, म्हणजे वर्गात जाते तर त्याची बहीण त्याला दिसत नाही. अरे म्हणजे आज आपली बहीण नाही आली गड्या, बरं ठीक आहे बघूया आमचं संध्याकाळी. मग संध्याकाळी हा घरी येते. घरी आल्यानंतर बहीण बघते तर बहीण आपली खेळभांडवळं पुरीसोबत खेळत असते. 10 वर्षाची, 10-12 वर्षाची पोरगी, काय समजते तिला? हा आपला चांगला 12-13-14 वर्षाचा. तर हा समजदार असतो. मग ती खेळत बसते तर हा तिची केसं धरते आणि केसं वळते, घरातली नेते. लाळाचीच असते पण राग येते त्याला की हा शाळेत काहून की त्याची स्वप्न अशी असतात त्याची स्वप्न अशी असतात की तिला मोठं ऑफिसर बनवायचं. कारण तो लहानपणापासून त्याची बुद्धी असते, बायाला मारतात नवरे, त्रास देतात, हे असं त्याच्या बुद्धीत असते. तर त्याच्या बुद्धीत ते अंदर त्याच्या हे होऊन जाते की माझ्या बहिणीला मी स्वतःच्या पायावर उभं करेन आणि तिला नोकरी लावेन, शाळा शिकवेन, असं त्याच्या मनात असते. तर म्हणून तो अभ्यास शिकवते. मग तिथे काय करते, तिचे केस धरते आणि वळत तिला घरात येते आणि दबकवते, चांगला पद्धतशीर दबकवते. मग बहीण काय म्हणते, गाणं म्हणते, दादा मारू नको सोड रे वेणी, तुझ्याच घरची 2 दिवसाची मी पाहुणीन, दादा मारू नको, असं ते गाणं म्हणते. मला पण रडायला येते, कारण ते गाणंच तसं आहे. असं गाणं म्हणून मग तो सोडते. सोडल्यानंतर मला रडायला तो रडते आणि बहिणीला मिठीत धरते. मिठीत धरून तिच्या डोक्यावर हात फिरवते की रडू नको, आता सॉरी, मी नाही मारणार, परत मात्र तू शाळेत उद्या दांड्या मारायच्या नाही, असा भाऊ म्हणते. उद्या दांड नाही मारले तर मग मी परत मारेन. तिला असं मिठीत धरतो आणि तिचा लाळा करतो आणि तिला समजव, आपलं काही चॉकलेट बिकलेट देऊन तिला समजवते. कारण ती लहान असते, तिला काही मारलं तर रागात नाही, चॉकलेट दिली खूप खुश. असं हे बहीण भावाचं प्रेम असते. बहीण भावाने कधी चांगलं राहावं. भांडणं सगळ्या बहीण भावाला सांगतो मी की सगळ्या कोणत्याही बहीण भावानं चांगलं राहावं, प्रेमानं राहावं. कारण बहीण भाऊ चांगले असले तर आई वडील खूप खुश होतात. आई तर काही जास्तच खुश होते बहीण भाऊ चांगले असले, कारण तिचं म्हणजे एक त्या लेकरावरच जीवन असते जास्त. तर ते बहीण भाऊ चांगले दिसले की आईला खूप आनंद. कुठल्या आईला, हे सगळं मी सामाजिक आहे हा प्रश्न, हा काही व्यक्तिगत प्रश्न नाही आहे. कोणी मी एकट्यासाठी नाही बोलत, मी सगळ्या जगातल्या बहिणीला म्हणतो आणि भावाला पण. बहीण भाऊ कुठलेही बहीण भाऊ असले तर त्यांनी अति प्रेमानं राहायचं. विरोध नाही होऊ शकते. बहिणीने काय गलती केली तर भावाने समजून घ्यायचं, भावाने गलती केली तर बहिणीने समजून घ्यायचं. पण कधी एकमेकाच्या मनातनी राग नाही ठेवायचा बहीण भावाचा. जाऊ द्या, आता मला जास्त रडू येते, मी काही जास्त सांगू शकत नाही. ती कथा एवढीच कथा आहे, ती पुढे आहे म्हणा थोडीफार, पण आता मी एवढे समाप्त करते कथा.